चला उद्या आहे मराठी भाषा दिवस. ठेवूया कुसुमाग्रजांचा फोटो आणि कना कवितेचं स्टेटस. असा विचार करत असतानाच निद्रादेवी झाली प्रसन्न. पण स्वप्नात आली ती, होती काहीशी गंभीर आणि खिन्न. शुभ्र वस्त्र, सोज्वळ रूप, पण चेहऱ्यावरचा हरवला होता नूर. झाली का स्टेटसची तयारी, तिनं विचारलं. मी मानेनेच हो म्हटलं, पण मनात विचार आला, अरे हिला कसं कळलं? दरवर्षी एकच फोटो आणि ठरलेली कविता. वर्षातून एकदाच जागा होतो का तुमचा मराठी बाणा? सकाळची सुरुवात, दिवसाचा शेवट दुसऱ्या भाषेत. लेकरांनाही टाकलं तुम्ही इंग्रजी शाळेत. भोलानाथच्या आधी आलं जॉनी जॉनी त्यांच्या ओठी. मग थोड्या वेळानं आलं माझ्या ध्यानात, अरे ही तर आपली माय मराठी. पुढं म्हणाली ती, नाही माझा राग दुसऱ्या भाषेवरती, पण असं आईला विसरतं का कोणी? इंग्रजीत बोलताना चुकलं की मुलांना रागवता, आणि मराठीत चुकलं की इंग्लिश मिडियममध्ये असल्याचा अभिमान बाळगता. ळ चाल ल झालं की चालतं, पण इकडे प्रोनाऊन्सिएशन चुकलं की आभाळ कोसळतं. मान्य आहे पोटा पाण्यासाठी धरला इंग्रजीचा हात, पण त्यासाठी सोडू नका मराठीची साथ. सॉरी चुकलं असं म्हणताच मी जीभ चावली. ती म्हणाली, समजलं का आता मी का इतकी रागवली? कान पकडून तिची माफी मागितली. जास्तीत जास्त मराठी शब्द वापरण्याची शपथ घेतली. मुलांना ABCD सोबत अ आई पण शिकवा, पोयमबरोबर बालगीते पण ऐकवा. तर पिढ्यानपिढ्या मी पुढे जात राहील, नाही तर मराठी इतिहासात जमा होईल. आता थोडासा राग तिचा निवळला. प्रेमानं तिनं डोक्यावरून हात फिरवला. मराठी बोला, ऐका वाचा म्हणत निरोप तिने माझा घेतला.